समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वानुभूती। समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वानुभूती। शांती दया सम सर्वानुभूती। समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन। महान तत्वज्ञ संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र आळंदी इथं जमलेल्या सर्व भाविक भक्तांचं सहर्ष स्वागत। ज्ञान कर्म भक्ती मार्गाला वाहिलेल्या वारकरी संप्रदायाचे समृद्ध आणि संपन्न संस्कार बालपणापासूनच ज्यांच्यावर झाले असे भारतातील एक अग्रणी आणि द्रष्टे शिक्षण तज्ञ, विश्वशांती व सर्व धर्म समभावासाठी समर्पित, ईश्वरी वरदान प्राप्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांच्या हातून शिक्षण, अध्यात्म, समाज सेवा, मानव कल्याण आणि इतर क्षेत्रात अनेक दैवी सत्कार्ये घडली आहेत। महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये यज्ञभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामेश्वर रुई या खेड्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास हा ज्ञानभूमी आळंदी देहूमार्गे विद्वद्भूमी काशी बनारस होऊन देवभूमी बद्रीनाथ उत्तराखंड पर्यंत भागवत धर्माची पताका उंचावत अव्याहतपणे गेली 4 दशक सुरू आहे। पवित्र इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवर ज्ञानभूमी आळंदी इथं अत्यंत देखण्या, मजबूत आणि टिकाऊ घाटांची निर्मिती, पर्यावरण सुधार व प्रदूषण नियंत्रण तसंच इंद्रायणी नदीचे पवित्र जल तीर्थ रूपानं उपलब्ध करून देऊन त्यांनी इथं जमणाऱ्या लाखो भाविक भक्तांसाठी कायमस्वरूपी सुविधा निर्माण केली आहे। तीर्थक्षेत्रांकडून ज्ञानतीर्थ क्षेत्राकडे या लोकशिक्षणाच्या एकमेवाद्वितीय अभियानाद्वारे त्यांनी विद्याप्रसाराचा एक अभिनव पायंडा घालून दिला आहे। इंद्रायणी नदीपात्रात उभा असलेला 145 फूट उंचीचा गरुड स्तंभ आणि सुवर्ण जडित भागवत धर्म पताका, त्याच्यावरील ज्ञानज्योतीच्या माध्यमातून वारकरी परंपरेचे आणि भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचे संस्कार दूरवर पसरवित आहे। याच सुवर्ण जडित गरुड स्तंभाच्या तळाशी आदरणीय कराड सरांनी जगभरातील पवित्र तीर्थक्षेत्रे जसं बद्रीनाथ, केदारनाथ, काशी, प्रयाग, मथुरा, अमृतसर, मक्का, मदिना, व्हॅटिकन, असिसी आणि इतर अनेक ठिकाणाहून पवित्र जल आणि माती एका कलशात एकत्र करून तो चांदीचा कलश स्थापित केला आहे। जगभरातील सर्व धर्मांविषयी त्यांना वाटत असणाऱ्या आदराचंच हे जणू प्रतीक आहे। ज्ञानभूमी आळंदी देहूचे तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम यांच्यापासून प्रेरित होऊन भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानून मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीची पताका आपल्या खांद्यावर घेऊन आदरणीय कराड सर गेली 40 वर्ष अविरतपणे वाटचाल करत आहेत। संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीमधून उठलेली ज्ञानज्योत संपूर्ण जगाला ज्ञान प्रकाशानं उजळून टाकेल आणि महान शांतीदूत भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्याच शिकवणीतून जगात शांती नांदेल असा ठाम विश्वास विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड उराशी बाळगून आहेत। श्री क्षेत्र आळंदीला ज्ञानभूमी म्हणून मान्यता मिळावी, आळंदी हे नाव जगाच्या नकाशावर यावं, संत श्री ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम यांना तत्वज्ञ म्हणून मान्यता मिळावी, सर्व प्राणीमात्रांचा आत्मा एकच आहे हे प्रतिपादन करणारे संत ज्ञानेश्वर हे एक आद्य सामाजिक क्रांतिकारक म्हणून ओळखले जावे
असा ध्यास मनाशी बाळगून प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी अनेक स्तरांवर कार्य केलं आहे. विश्वराजबाग पुणे इथं तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर आणि तत्वज्ञ जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या नावानं जगातील सर्वात मोठा असा विश्वशांती घुमट अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून जगभर मान्यता प्राप्त करत आहे. केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक मानाचा तुरा म्हणून या तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर आणि संत श्री तुकाराम महाराज विश्वशांती घुमटाला मान्यता मिळत आहे. मानवता तीर्थ रामेश्वर रुई संत भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. या गावात घडला सांप्रदायिक सद्भावनेचा एक नाविन्यपूर्ण अध्याय. गावातील सर्वधर्मीय लोकांनी एकत्र येऊन निजामाच्या फौजेनं उद्ध्वस्त केलेलं श्रीराम मंदिर आणि रझाकारांच्या विरुद्ध लढणाऱ्या जमावानं हानी पोचवलेली जामा मस्जिद आणि दर्गा यांची पुनर्बांधणी केली. विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेनं आणि पुढाकारानं घडून आलेल्या या अद्वितीय कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण या निर्धारानं आदरणीय कराड सरांनी गावातल्या लोकांना ज्ञान संपन्न करण्याचा संकल्प सोडला आणि रामेश्वर रुईमध्ये साकार झाले विश्वधर्मी श्री राम रहीम मानवता सेतू, तथागत भगवान गौतम बुद्ध विहार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, संत श्री गोपाळ बुवा समाधी मंदिर, श्री शिव मंदिर, मातृरूपी ज्येष्ठ भगिनी प्रयाग कंस मंदिर या सगळ्या अद्वितीय वास्तू. रामकृष्ण हरी हा गजर महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून नेपाळ देशामध्ये घुमला तो आदरणीय कराड सरांच्या प्रयत्नांनी. 2015 साली नेपाळला भूकंपाचा प्रलयंकारी धक्का बसला. अनेक जीव गेले, अनेक वास्तू ढासळले. अशा भूकंप पीडितांना कराड सरांनी मदतीचा हात देऊ केला. कसा? केवळ पैशांच्या स्वरूपात नव्हे तर पक्की भूकंपरोधक अशी 120 घरं त्यांच्यासाठी बांधून देऊ आणि त्या घरांच्या वसाहतींना नावं काय द्यावी तर तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांतीनगर, जगद्गुरू संत श्री तुकाराम विश्वशांतीनगर आणि भगवान गौतम बुद्ध विश्वशांतीनगर. देवभूमी उत्तराखंड, पर्वतराज हिमालयाला अंगा खांद्यांवर खेळवणारं राज्य. या उत्तराखंड राज्यामध्ये वसले आहेत 4 पवित्र धाम. आद्य श्री शंकराचार्यांनी स्थापन केलेलं परम पवित्र श्री बद्रीनाथ धाम हे भारताच्या उत्तर सीमेजवळ. तिथेच अगदी भारत चीन सीमेलगत आहे भारताचे प्रथम गाव माणा. परमपवित्र माता सरस्वती नदीचा उगम इथंच होतो. त्या उगमाच्या सानिध्यामध्ये ज्ञानमहर्षी वेदव्यासांनी श्री गणेशाला महाभारताचा इतिहास कथन केला आणि 18 पुराणांची रचना देखील केली. आणि याच माणा गावातून जाणाऱ्या स्वर्गारोहण मार्गावरून 5 पांडव आणि महाराणी द्रौपदी यांनी सदेह स्वर्गाकडे वाटचाल केली.
विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या अलौकिक संकल्पनेतून माणा गावात साकार झालं श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर. शुक्लां ब्रह्म विचारसार परमा आद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीम् अभयदा जाड्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधती पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा. ज्यामध्ये ज्ञान पंढरीचे श्री विठ्ठल रुक्मिणी, तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज, श्री दत्तगुरु, पवनपुत्र हनुमान आणि श्री गणेश यांच्यासह भारतरत्न सुश्री लता मंगेशकर आणि त्यागमूर्ती प्रयागक्का कराड यांच्या सुंदर मूर्ती साकारल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर ज्ञान यज्ञकुंड, योग ध्यान केंद्र, स्वर्गारोहण प्रवेशद्वार आणि धर्मराज युधिष्ठिर, गदाधारी भीम, वीर धनुर्धर अर्जुन, नीतिमान नकुल, शांत सौम्य सहदेव आणि महाराणी द्रौपदी यांच्या स्वर्गाकडे मार्गक्रमण करणाऱ्या रूपातील भव्य अशा कांस्य प्रतिमा. आणि तिथं हिमालयाच्या कुशीत घुमला आवाज, कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय. प्राध्यापक कराड सरांच्या दिव्य अलौकिक संकल्पनेतून आणि अविरत कार्यशक्तीतून निर्माण झालेली ही सारी वास्तुशिल्प म्हणजे त्याग, समर्पण, सद्भाव, समन्वय, विश्वकल्याण आणि मानव कल्याणासाठी वाहून घेतलेल्या पुण्यात्म्याची जणू मूर्त स्वरूपच आहे. 5 आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठं आणि अनेक दर्जेदार शिक्षण संस्थांचे संस्थापक, सहृदय, पुरोगामी, दूरदर्शी, मानवतावादी आणि निष्ठावंत वारकरी असे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर हे अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय साधणारे संत वृत्तीचे तत्वचिंतकच आहेत. विश्वकल्याण आणि मानव कल्याणासाठी ते करत असलेल्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा.